नमस्कार. खरी शिवसेना कोणाची? देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं. या आधीच्या राजकीय घडामोडींनी तर हेच दाखवून दिलं आहे. आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र येतील का, असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावरून त्यांनी प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आलेले आहे. ते पुढे काय करतील ते मी सांगू शकत नाही, पण मी एवढं सांगू शकतो की आपल्याकडे हा एपिसोड रेकॉर्ड असेल. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर हा एपिसोड दाखवा. कोणीही कुणासोबत जाऊ द्या, मुंबई महापालिका निवडणुका नंतर आम्हीच जिंकू अशी महायुक्तीच मुंबई महापालिका जिंकेल, असं देवेंद्र फडणवीस यावेळेस म्हणाले. आमचे अनेक मीडियाचे लोक ठाकरे बंधू एकत्र आले तर असं दाखवताय जसं काही आम्हीच त्यांना वेगळं केलं होतं, पण आमचा काही रोल नव्हता. आज आपसात भांडणं होत असतात. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर काढलं होतं. आता दोन्ही एकत्र आले तर ते मला त्याचं श्रेय देत आहेत, तर मी ते श्रेय इच्छित आहे. मी त्यासाठी खूप आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरून त्यांनी राजकीय युती करणं खूप सोपं असतं, पण मन जुटलेलं असतं तेव्हा युती करणं कठीण असतं. इथे मन जुटली आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर टीका केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. हे पण चुकीचं आहे, पण ते काय बोलले ते मी पूर्ण पाहिलं नाही, पण ज्या प्रकारे बोलले ते देखील चुकीचं आहे. आम्ही आता कोणत्या दिशेला चाललो आहोत इथे संकुचित आहोत. मी आमच्या मराठी बांधवात बोलू इच्छितो की आपली संस्कृती काय, आपला इतिहास काय. मराठ्यांनी केवळ महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी लढायला पाहिजे. या देशात हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे मराठे होते. मराठ्यांनी पानिपतची लढाई लढली होती, असं देवेंद्र फडणवीस यावेळेस म्हणाले. हे म्हणत होते की पट के मारेंगे, ते म्हणत होते डुबा के मारेंगे. या दोघांशी आमचं काही देणं घेणं नाही. जो येणार त्याचं आम्ही स्वागत करू, कुणासोबत चुकीचं आम्ही होऊ देणार नाही. जो भारताचा कायदा म्हणेल तेच आम्ही करू, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी